नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे चटपटीत आणि पौष्टिक अशी आलू पालकची भाजी, अर्थात पालक बटाट्याची भाजी. तर कुठलेही मसाले न वापरता अगदी झटपट अशी ही भाजी तयार होते. शिवाय ती टिफिनलाही देता येते. नेहमीच मसालेदार भाज्या खाण्याऐवजी अगदी कुठलेही मसाले न वापरता साध्यासुध्या भाज्या देखील खायला तितक्याच चविष्ट लागतात. तशीच ही आजची रेसिपी. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तेल ओतले आहे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावेत. जिरे चांगले फुलले की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा. 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. आता हा कांदा मी कलत्याने हलवत व्यवस्थित असा परतून घेते आहे. तर कांदा हा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्याचे काप अशा प्रकारे बारीक कट करून घातले आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ते देखील आता कांद्यासोबत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी. तर खलबत्त्यामध्येच इथे मी ही आलं लसूण पेस्ट ओबडधोबड अशी वाटून घेतली होती. तर ती देखील या कांद्यासोबत व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. कलत्याने एकसारखी हलवत राहावी. तर आता हा कांदा छान असा सोनेरी रंगावर आलेला आहे. आता यामध्ये 2 मध्यम आकाराची बटाट्याची साल काढून अशा प्रकारे थोड्या मोठ्या आकारात याच्या फोडी करून घेतल्या आहेत. या बटाट्याच्या फोडी आता या कांद्यामध्ये म्हणजे फोडणीमध्ये घालायच्या आहेत आणि कलत्याने व्यवस्थित हलवत व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्यावे. म्हणजे या बटाट्याच्या फोडी मऊ होण्यास मदत होते. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित अशा हलवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. यासोबतच यामध्ये पाव चमचा मीठ देखील घातले आहे. म्हणजे टोमॅटो पटकन असा मऊ होतो. शिवाय बटाट्याच्या फोडींना देखील पाणी सुटून त्या देखील लवकर शिजल्या जातात. मिनिटभर व्यवस्थित असे हलवून घ्यायचे. आता यामध्ये अगदी थोडेसे पाणी ओतून कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. बटाटा चांगला शिजण्यासाठी आपण यामध्ये पाणी ओतून व्यवस्थित असे हलवून घेतले आहे. आता यावर झाकण ठेवून 2 मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्यायचे. 2 मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढायचे आणि कलत्याने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. तर आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत. यामध्ये अगदी अर्धा पाव चमचा हळद, चवीनुसार लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर घातले आहे. आणि कलत्याने हे सर्व मसाले आता या फोडणीमध्ये व्यवस्थित असे परतून घेतले आहेत. पुन्हा एकदा यामध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे इतके पाणी ओतून व्यवस्थित असे हलवून घेतले आहेत. म्हणजे मसाले करपणार नाहीत आणि बटाट्याच्या फोडी देखील चांगल्या मऊ होतील. आता यावर झाकण ठेवावे आणि मंद आचेवर 2 मिनिटे चांगले वाफवून घ्यायचे आहे. 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढायचे आणि कलत्याने आपल्याला हे व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. कलत्याने अशा प्रकारे हलकेच प्रेस केले असता या बटाट्याच्या फोडी मऊ झालेल्या तुम्हाला दिसत असतील. आता यामध्ये धुवून निवडून बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे. लक्षात असू द्या की आपण टोमॅटोसोबत देखील थोडेसे मीठ यामध्ये घातलेले होते. आता चवीनुसार यामध्ये मीठ घातले की पुन्हा कलत्याने व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. फोडणीमध्ये आता हा पालक देखील मी व्यवस्थित असा मिक्स करून घेते आहे. पहा अशा प्रकारे इथे मी कलत्याने व्यवस्थित असे हलवून घेते आहे. अचानक लाईट गेलेली आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला आता ही भाजी व्यवस्थित अशी दिसत नसेल, परंतु याला रंग अगदी सुरेख आलेला आहे. आता व्यवस्थित हलवल्यानंतर यावर झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिटे मी चांगले वाफवून घेतले आहे. 2 मिनिटानंतर पुन्हा यावरील झाकण काढून पहा कलत्याने आपल्याला व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे. अगदी चटपटीत, चमचमीत आणि दिसायला देखील अगदी सुरेख अशी ही भाजी तयार झालेली आहे. पहा टिफिनला देखील देता येईल आणि मुले देखील अगदी आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.